नमस्कार मित्रांनो, मी सुमित बागुल सेक्स एक सुखी जीवनाचा मंत्रमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करतो. मित्रांनो, आज शुक्रवार आहे. शुक्रवार म्हणजे सुखी जीवनाचा मंत्र मिळवण्याचा वार आणि त्यामुळेच आम्ही घेऊन आलो आहोत सुखी जीवनाचा मंत्र डॉक्टर विजय दहीफळे यांच्यासोबत. मित्रांनो, याआधी आपण सेक्स आणि म्युझिकबद्दल माहिती डॉक्टरांकडून जाणून घेतली आहे. त्याच्यानंतर आपण सेक्स आणि स्विमिंगबद्दल माहिती जाणून घेतली आहे. आपण सेक्स आणि झुंबाबद्दल माहिती जाणून घेतली आहे. आपण वेगवेगळ्या विषयांवर डॉक्टरांकडनं खूप चांगली माहिती जाणून घेतली. आपण सेक्स आणि स्विमिंगबद्दल घेतली आहे, झुंबाबद्दल घेतली आहे, योगाबद्दलही माहिती जाणून घेतली आहे आणि अशाच एका खास विषयावरती आपण डॉक्टरांकडनं माहिती जाणून घेतोय गेले काही आठवडे. तो विषय म्हणजे सेक्स आफ्टर 50 म्हणजेच आयुष्याच्या सेकंड इनिंगमधलं, आपल्या आयुष्याच्या 50 नंतरचं लैंगिक आरोग्य, आयुष्य कसं असायला हवं याबद्दल आपण डॉक्टरांकडनं माहिती जाणून घेतोय मित्रांनो. तर याच विषयावरती आजही आपण डॉक्टरांकडनं खूप मार्गदर्शन घेणार आहोत. तुमचेही काही प्रश्न असतील ते तुम्ही थेट डॉक्टरांना विचारू शकतात आणि डॉक्टर त्याचं खूप पॉझिटिव्ह पद्धतीनं तुम्हाला मार्गदर्शन नक्कीच करतील. हे आपला शो सुरू करण्याआधी एक नजर टाकूयात डॉक्टरांच्या एव्हीवर. डॉक्टर विजय दहीफळे हे सेक्सोलॉजिस्ट, यूरोलॉजिस्ट आणि अँड्रोलॉजिस्ट आहेत. डॉक्टरांचे क्लिनिक्स औरंगाबाद, हैदराबाद, पुणे, नवी मुंबईमध्ये नेरूळ, दादर, अंधेरी, कल्याण, नाशिक, अहमदाबाद आणि दुबईमध्ये देखील आहेत. डॉक्टर नेहमीच देश विदेशात कॉन्फरन्सेस किंवा सेमिनारसाठी जातात आणि सेक्स संबंधी मार्गदर्शन करतात. मित्रांनो, डॉक्टरांबद्दल आणि डॉक्टरांच्या क्लिनिक्सबद्दल तर तुम्हाला माहिती मिळालीच आहे आपल्या एव्हीमधनं, पण तुम्ही थेट आत्ता या क्षणाला डॉक्टरांशी थेट संपर्क साधू शकतात आणि तुमच्या मनातले जे काही प्रश्न असतील ते डॉक्टरांना तुम्ही थेट विचारू शकतात. त्यासाठी आमचा नंबर नोट डाऊन करून घ्या. आमचा नंबर आहे 022 हा मुंबईचा STD कोड आहे आणि आमचा स्टुडिओचा नंबर आहे 66843333. या नंबरवरती तुम्ही डॉक्टरांशी थेट संपर्क साधू शकतात. तर मंडळी, शोला सुरुवात करूया, पण त्याच्या आधी मी तुम्हा सगळ्यांना गुढीपाडव्याचा सण आहे त्याच्या खूप खूप शुभेच्छा देऊ इच्छितो आणि आपण आता शोला सुरुवात करूया. डॉक्टर, तुमचं खूप खूप स्वागत आहे कार्यक्रमात. नमस्कार डॉक्टर, आपण शोला सुरुवात करूयात, पण त्याआधी गुढीपाडव्याचा सण आहे, एक चैतन्याचं वातावरण आहे, एक नवीन वर्ष, मराठी नवीन वर्ष चालू होत आहे, त्याबद्दल काय सांगाल? या ठिकाणी आपल्या जगभरातील सर्व दर्शकांना हिंदू नवीन वर्षाच्या गुढीपाडव्याच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आणि विशेष म्हणजे सुखी, समृद्धी, समाधानी, हेल्दी, वेल्दी स्वास्थ्य, शारीरिक, मानसिक आणि तुमचं लैंगिक स्वास्थ्य देखील चांगलं राहो, जेणेकरून आज काळामध्ये भारतामध्ये डायबिटीज, ब्लड प्रेशर अशा प्रकारच्या आजारांचं प्रमाण एवढं वाढलेलं आहे, एक हब बनत चाललेलं आहे. हे कुठंतरी जर कमी करायचं असेल तर ह्या सुखी जीवनाच्या मंत्राची सुरुवात ही सगळीकडे झालं पाहिजे. आणि आज या पाडव्याच्या निमित्तानं हा एक संकल्प करू की आपण सुखी जीवनाच्या मंत्राच्या थ्रू सर्वांचं समाधानी, सुखी आणि समृद्ध आयुष्य आपण नक्कीच बनवूया. नक्कीच डॉक्टर, नवीन वर्ष चालू होत आहे. प्रत्येक जणांचा काही ना काही संकल्प असेल. आपलाही संकल्प हाच आहे की प्रत्येकाचा जे सगळ्यात महत्वाचा जो सुखी जीवनाचा मंत्र गेला पाहिजे, आरोग्य ते उत्तम कसं राहील, हा आपणही संकल्प घेतलेलाच आहे. डॉक्टर, आपल्या टॉपिककडे येतो. आपण सेक्स आफ्टर 50 या विषयावरती गेले काही आठवडे तुमच्याकडनं खूप चांगल्या पद्धतीनं मार्गदर्शन करून घेतो. तर डॉक्टर, याच संदर्भातला मला तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे की 50 नंतरचं आयुष्याची सेकंड इनिंग असते, आपलं अर्ध आयुष्य गेलेलं असतं. या अशा वयामध्ये डॉक्टर, आहार हा फार महत्वाचा फॅक्टर असतो, तर त्यामध्ये नक्की काय काय असायला हवं? अच्छा, हे बघा, आपण नेहमी ऐकतो की अन्न तारी अन्न मारी. याचा अर्थ काय? संतुलित आहार. गेल्या वेळेस तुम्हाला आठवतं आपण एका रेसिपीबद्दल पाहिलं होतं, स्मूदी, पालक स्मूदी. आणि त्या पालक स्मूदीमध्ये काय सांगितलं होतं? बनाना, केळी. केळी हा एक असा घटक आहे जो सर्वांसाठी अतिशय रास्त दरामध्ये अवेलेबल असतो. आणि पालक आणि केळीचं मिश्रण हे जेव्हा आपण मिक्सीतून काढून घेतो तेव्हा अतिशय चांगल्या प्रकारचं सप्लिमेंटेशन, विशेष म्हणजे केळीमधनं पोटॅशियम हा घटक तुम्हाला मिळतो. पोटॅशियम. ओके. आणि नक्कीच त्याच्या आपल्या शरीरासाठी पूरक फायदा हा असतो. नक्कीच सर. आपला शो चालू झालेला आहे आणि आपले जे व्ह्युअर्स आहेत त्यांचे फोन यायला पण चालू झालेला आहे. आपण एक पहिला फोन घेऊया डॉक्टर. येवल्यावरनं विक्रांत आहेत आपल्यासोबत. विक्रांतजी, तुमचा प्रश्न विचारा. बोला. हॅलो सर, माझा आवाज येतोय ना आपल्याला? येतोय, आवाज येतोय, एकदम सुंदर येतोय, तुम्ही बोला.
तर आपल्याला गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा सर ऍडव्हान्स मध्ये. अच्छा, धन्यवाद. हम्म. सर माझं 35 वर्ष आहे. मला अजून मुलबाळ नाही, मला त्या संदर्भात मला आपल्याशी विचारायचं होतं. बर बर बर, ठीक आहे ठीक आहे. तुमच्या धातूच्या तपासणीचा रिपोर्ट सांगा. हा तर ते 0.1 त्याच्यातच मला प्रॉब्लेम येतोय. बर बर, ठीक आहे, सांगू ना. यांना वंध्यत्व आहे, लग्न केल्यानंतर त्यांना आणखी मुलबाळ झालेलं नाही, आणि सर्वात महत्त्वाचं प्रश्नाचं उत्तर त्यांनी सांगितलं की त्यांचं सिमेन ॲनालिसिस काउंट हा 0 आहे. ओके. असा काउंट ऐकल्यानंतर, असा रिपोर्ट पाहिल्यानंतर पहिल्यांदा माणूस खचून जातो. मी सर्वात महत्त्वाचं सांगतो, फॅमिलीमध्ये असा रिपोर्ट किंवा असा एखादा रिपोर्ट तुम्हाला आला आणि तुम्ही खचून गेले, डिप्रेस झाले, सगळं फॅमिली इन्व्हॉल्व होते, पूर्ण फॅमिली जवळपास टेन्शनमध्ये जाते, मी नेहमी पाहिलेलं आहे. अशा वेळेस परत एक आणखी रिपोर्ट करावा. रिपोर्ट केल्यानंतर आणखी इतर जे हार्मोनल टेस्ट आहेत, सिरम FSH, LS, टेस्टोस्टेरॉन, प्रोलॅक्टिन, ह्या कराव्या. बऱ्याचदा कलर डॉपलर स्क्रोटम हे देखील करावं लागतं. आणि त्यामध्ये टेस्टिक्युलर कॉजेस, प्री टेस्टिक्युलर आहेत, पोस्ट टेस्टिक्युलर आहेत. बऱ्याचदा गरज पडलं तर बायोप्सी करून यांना आपल्याला फायनल निदान करता येतं. आणि आजच्या डेटला समजा बायोप्सीमध्ये काही मॅच्युरेशन RS किंवा ओनली सर्टली सेल सिंड्रोम किंवा काही जर्मिनल एपिथेलियममध्ये फॉल्ट असेल तर आपण P शॉटचा यूज करून, ज्याला आपण T शॉट देखील म्हणतो, टेस्टमध्ये देऊन आपण नवीन स्पर्म करू शकतो. यांनी काहीही घाबरू नये. नक्कीच ह्यांना मूल होणार. ह्यांनी तज्ञांची बेडी घ्यावी. येस सर. सर पुढचा एक प्रश्न घेऊयात. आपल्याला फोन कॉल आलेला आहे. सुनील आहेत परभणीवरनं. सुनीलजी, तुमचा प्रश्न विचारा. हा नमस्कार सर. नमस्कार, बोला. सर बोलत होते का? हा, बोलतोय, तुम्ही बोला. हा सर, गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद. सर माझं एज आहे सध्या 32. ओके. माझी मिसेस प्रेग्नन्स आहे. हो. आपण जे हस्तमैथून जास्त करतो ते आपल्यासाठी फायदेशीर आहे का म्हणजे लॉस आहे? बरं, मला सांगा, तुम्ही आता हस्तमैथून प्रेग्नन्सी असल्यामुळे करताय असं वाटतंय मला बहुतेक. होय. हां, तर हे तुम्हाला दोन्ही गोष्टीचं मी उत्तर देतो. हे बघा, आपण हा सुखी जीवनाचा मंत्र टॉपिक का सुरू केलेला आहे? ह्या खुळ्या समजू जे काही मिथ्स आहेत की प्रेग्नन्सी असल्यानंतर सेक्स करायला न पाहिजे, संबंध आला पाहिजे, बाळाला इजा होईल का, ॲबॉर्शन होईल का, ह्याचे आपण कितीतरी टॉपिक घेतले आणि फ्युचरमध्ये हा टॉपिक घेणार आहोत. त्यामुळं त्यांना हस्तमैथून करावं लागतं, कारण ही भावना आपण थांबू शकत नाही. पण हस्तमैथून केल्याचे तोटे नक्कीच आहेत. त्यामुळे रफ टचमुळं तुम्हाला त्या ठिकाणी टिश्यूला स्वेलिंग येतं, बऱ्याचदा प्रीमॅच्युअर इजॅक्युलेशन म्हणजे शीघ्रपतनाचा त्रास होतो, आणि बऱ्याचदा याची हॅबिट जर लागली तर पुढं चालून नंतर लैंगिक आयुष्यामध्ये सुद्धा त्यांना इंटरेस्ट हा कमी व्हायला लागतो. ओके. सर आपण एक पुढचा फोन कॉल घेऊयात. संगीता आहेत आपल्यासोबत जळगाववरनं. संगीता मॅडम, तुमचा प्रश्न विचारा. हा नमस्कार सर. बोला. नमस्कार, बोला. हा सर, सर्वप्रथम गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा सर्वांना. धन्यवाद. आणि माझा प्रश्न, माझे वय 36 आहे. हो. लग्न झाल्यामुळे मिस्टरांचे वय 43 आहे. बर. तर माझे सेक्स लाईफ चांगले मेंटेन ठेवण्यासाठी काय काळजी घ्यावी सांगा. अच्छा अच्छा अच्छा, अतिशय सुंदर प्रश्न आहे. हे बघा, आपल्याकडे तुम्हाला माहिती आहे बऱ्याचदा मुलीचं वय कमी असावं, मुलगा मोठा असला पाहिजे, मग दोघांमध्ये फरक असला पाहिजे, ह्या गोष्टी आता राहिलेल्या नाहीत. आता समजा बऱ्याचदा सेम वय असेल किंवा मुलगी एखादी वर्षांनी मोठी जरी असेल तर काही फरक पडत नाही. पण ह्यांच्या कंडिशनमध्ये काय म्हणताय, त्यांचं वय 36 आहे, त्यांच्या मिस्टरांचं वय पण 47 आहे. यांनी आता सेक्स्युअल लाईफ कसं एन्जॉय करावं किंवा काय प्लॅन करावं आणि कसं मेंटेन ठेवावं. पहिल्यांदा मी सांगेन, यांचं वय 36 असल्यामुळं यांचं वय जास्त आहे. पहिल्यांदा त्यांनी प्रेग्नन्सी प्लॅन करावी, कारण लेट प्रेग्नन्सीमध्ये त्यांना PIH आहे, बऱ्याचदा इक्लाम्शिया आहे किंवा बऱ्याचदा ॲबनॉर्मल बेबी होण्याचं चान्सेस असतात, कारण ह्या ओव्हरी कमी झालेल्या असतात वयानुसार, आणि त्यांच्या पतींचं वय देखील जास्त आहे. बऱ्याचदा टेस्टॉन्स लेवल चेंज झाल्यामुळं स्पर्म देखील कमतरता येऊ शकते. त्यामुळे तज्ज्ञांना भेटून पहिल्यांदा हार्मोनल स्टडी, सिमेन ॲनालिसिस, यांचं ओव्हॅरियन फॉलिक्युलर स्टडी करून पहिली प्रेग्नन्सी करून घ्यावी. नंतर त्यांनी आपल्या सुखी जीवनाचं मंत्र पुस्तक जर रेफर केलं तर डाएट, योगा, प्राणायाम आणि लाईफस्टाईल याचं नक्कीच त्यांना मार्गदर्शन मिळेल. त्यांना काही काळजी करायची गरज नाही. येस सर, नक्कीच. सर पुढचा एक फोन कॉल घेऊयात. संजय आहेत आपल्यासोबत कल्याणवरनं. संजयजी, तुमचा प्रश्न विचारा. आपलं 43 वर्ष झाल्यानंतर पाय दुखतात एकदम माझे. बर बर बर. हां, त्याच्यासाठी सांगू तुम्हाला सांगूया. हे बघा, ह्यांचं वय 43 आहे. हे बघा, कुठल्याही प्रकारचे बॉडीचे सिम्पटम हे जे असतात, वय वाढल्यानुसार आपल्या शरीरामध्ये टेस्टोस्टेरॉनच्या मात्रा ह्या कमी होतात. प्रथम त्यांनी तज्ज्ञांना भेटून ह्या टेस्टोस्टेरॉनची टेस्ट करायला लागते, कारण हे टेस्टोस्टेरॉन तुमची हाडं मजबूत राहणं, तुमची मेमरी स्ट्रॉंग राहणं, त्याचबरोबर तुमच्या टिश्यूचं जे टेक्स्चर आहे, ॲपिअरन्स आहे, तुमच्या बॉडीमध्ये जे पॉझिटिव्हनेस आहे आणि एनर्जी लेवल आहेत, हे मेंटेन ठेवतं. बऱ्याचदा हे देखील कारण असू शकतं, किंवा
हे सोडून वेगळं काही आहे का पाहण्यासाठी बऱ्याचदा ह्यांनी फिजिशियनला दाखवून त्यांचं रुटीन फॉलोअप चेकअप ब्लड प्रेशर डायबिटीस ECG हे करून घ्यावं. काही संधिवात किंवा इतर गोष्टी आहेत का ह्या टेस्ट करून घ्याव्या आणि नंतर नक्कीच त्यांना चांगली ट्रीटमेंट देता येईल. नक्कीच सर फार नाही, आपले प्रश्न भरपूर असतात आणि आपल्याला आन्सर देणं आवश्यक आहे आणि त्याचा नक्कीच त्यांनाही फायदा होतो. नक्कीच प्रश्नच नाही. डॉक्टर, आता मी माझ्या प्रश्नाकडे एक आपला आणखी तुम्हाला बाकी आहे. हो, मी ते पोटॅशियम त्याच्याबद्दलच मी विचारणार होतो की ती घटक थोडी कोणता माहिती आहे? सांगायची राहिली आणि चालेल, इतर काही आहारातले असे पदार्थ असतील जे 50 नंतर आहारात ठेवणं पूरक फार असणारे. महत्वाचं असतं, चालेल. त्याबद्दल सांगाल? हे बघा, केळीमध्ये पोटॅशियमचं प्रमाण हे जास्त असतं. आता पोटॅशियमचा काय रोल असेल तुम्ही विचाराल तर पोटॅशियम जो आहे हे आपल्या शरीरामध्ये अतिशय महत्वाचा घटक आहे, ज्यामुळे की आपल्या शरीरात सोडियम पोटॅशियम पंप हा यामुळे मॅनेज केला जातो. त्यामुळे ब्लड प्रेशर कंट्रोलमध्ये येतं. BP कंट्रोलमध्ये आलं की आपोआपच त्याचे मेडिसिन कमी होतात. त्याचे मेडिसिन कमी झाले की आपोआपच त्याला आपल्या लैंगिक शिथिलता जी आहे ती न येण्याचे चान्सेस हे एकदम कमी होतात आणि आपोआपच हे डोसेस ॲडजस्ट झाले की तुमचं लैंगिक आयुष्य हे नक्की सुधारायला लागतं. म्हणून इनडायरेक्टली पोटॅशियम हा शरीराला पूरक असणारा केळीतील घटक हा आहे. सर, अजूनही आहारांबद्दल आपल्याला माहिती जाणून घ्यायची आहे, पण एक फोन कॉल आपण घेऊयात. मनोज आहेत आपल्यासोबत. मनोजजी, तुमचा प्रश्न विचारा. मनोहर, तुमचा प्रश्न विचारा. बोला. मला डायबिटीज आहे 20 वर्षापासून बरं. आणि ब्लड प्रेशर पण आहे. हो. आणि माझी इच्छा अजून तर सेक्स मधून निघाली नाही. बर पण आता सेक्स करू शकत नाही कारण ते हेच नाही होत, इन्कमच नाही. बर 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 चालेल. काय केलं पाहिजे? अच्छा, ठीक आहे, चला सांगूया तुम्हाला. हे बघा, इच्छाशक्ती जी असते ही नेहमीसाठी राहते. मन हे नेहमी चिरतोरण असतं. डायबिटीस आहे, BP आहे, पण त्यांना इच्छा जरी झाली तर ते परफॉर्मन्स करू शकत नाहीत. त्यांना लैंगिक शिथिलता आलेली आहे, कमजोरी आहे. त्यामुळं काय करायला पाहिजे तर पहिल्यांदा डायबिटीज ब्लड प्रेशर कंट्रोलमध्ये आणणे, तज्ज्ञांना भेटून त्याचे काय ट्रीटमेंट चालू आहे, इंजेक्शन आहे किंवा गोळ्या आहेत ते पाहणे. बऱ्याचदा याच्या ट्रीटमेंटची साईड इफेक्ट असतात. स्पेशली डायबिटीसमध्ये जे मज्जातंतू आहेत त्याचं सेन्सेशन ही संवेदना कमी झालेल्या असतात. त्याचबरोबर लंगाकडे जाणाऱ्या ज्या रक्तवाहिन्या आहेत त्याचा व्यास कमी झालेला असतो. हे कमी झालं का पाहावं लागतं. बऱ्याचदा कलर डॉपलर करून यामध्ये काही बदल झाले आहेत का, जी कार्पोरा म्हणजे जे लिंगाची टिश्यू असते त्यामध्ये काही चेंजेस झालेत का हे पाहायला लागेल. BPचे डोसेस बदलून डायबिटीस कंट्रोलमध्ये आणून अतिशय चांगल्या प्रकारच्या गोळ्या औषधी ट्रीटमेंट अवेलेबल आहेत. गरज पडलं तर शॉर्ट सर्किट इंजेक्शन आणि शेवटचा पर्याय ज्याला आपण रामबाण उपाय म्हणतो, पेनाइल इम्प्लांट देखील ह्यांना करता येतं. त्यामुळे ह्यांना काही काळजी करायची गरज नाही. डॉक्टर, पुढचा एक फोन कॉल घेऊयात. आरती आहेत आपल्यासोबत पुण्यावरनं. आरतीजी, तुमचा प्रश्न विचारा. ते नाही का म्हणजे आमचं म्हणजे बाळासाठी नाही का ते रिपोर्ट एकदम 0 पॉईंट आलेले आहेत ना. बर बर. हा, त्याच्यासाठी आम्हाला भेटायचं होतं तुमच्याशी. बर बर, म्हणजे ते धातूमध्ये रिपोर्ट 0 आलेला आहे का? हा, एकदम 0 पॉईंट. एकदम 0 पॉईंट आलेला आहे. ठीक आहे, मी सांगतो तुम्हाला. परत हा रिपीट प्रश्न, हा प्रश्न आहे वंध्यत्वावर. या ठिकाणी मी थोडक्यात सांगतो. नॉर्मल सिमेन अनालिसिस जे करतात ते संबंध केल्यानंतर 3ऱ्या दिवशी तुम्ही सिमेनची टेस्ट करायची असते. एकाच रिपोर्टवर तुम्हाला फायनल डिसिजन घेता येत नाही. बऱ्याचदा अशा केसमध्ये रिपीट रिपोर्ट करायला लागतो. त्यांचं लोकल एक्झामिनेशन आणि तज्ज्ञांना भेटून त्यांचे हार्मोनल स्टडी आहे, डॉपलर आहे. गरज पडलं तर टेस्टिक्युलर बायोप्सी करून त्यांना ट्रीटमेंट देता येते. काही कॉजेस काय आहेत ते पाहून यांना नक्कीच चांगला रिझल्ट मिळेल. हे तज्ज्ञांना भेटून घ्यावं. यांना मूळ होण्याची चांगली शक्यता आहे. डॉक्टरांना भेटणं सगळ्यात महत्त्वाचं असतं म्हणजे याच्यामध्ये. डॉक्टर, आपण आपल्याला चर्चा अशी चालू ठेवायची, पण एक छोटासा ब्रेक आपण वेळेच्या अभावी घ्यायला लागतोय. चालेल, ब्रेक घेऊयात, काय हरकत नाही. मित्रांनो. आम्ही लगेच परत येतोय. तुम्ही पाहत राहा सुखी जीवनाचा मंत्र. तर मित्रांनो, कार्यक्रमामध्ये तुमचं परत एकदा स्वागत. आपल्यासोबत आहेत डॉक्टर विजय दहिफळे. सर, एक फोन कॉल येतोय, तो घेऊयात आपण. लक्ष्मणजी, तुमचा प्रश्न विचारा. प्रेग्नन्सी मध्ये महिलांना कुठला आहार घेणं योग्य आहे, कुठलं फ्रूट? अच्छा अच्छा, चालेल. खूप महत्त्वाचा टॉपिक आहे. हो, प्रश्नच नाही. हे बघा, आपल्याकडं भारत देशामध्ये प्रेग्नन्सी राहिल्यानंतर गरोदर पडत असताना त्यांचं डाएट कसं असावं, संतुलित आहार कसा असावा, कारण बॉडीमध्ये जवळपास कमीत कमी 10 ते 12 किलोची वाढ होणार असते आणि बाळाला सुद्धा रिक्वायरमेंट ती लागत असते. त्यामुळे सर्व प्रकारचं संतुलित आहार जो आहे, ज्यामध्ये प्रोटीन्स आहेत, कार्बोहायड्रेट्स आहेत, फॅट्स आहेत, महत्त्वाचं वजन वाढ न देता हा संतुलित आहार त्यांनी घेणं, ज्यामध्ये फोलिक ॲसिड आहे, ज्यामध्ये आयर्न आहे, ज्यामध्ये कॅल्शियम आहे, हे घटक असणारे सर्व पदार्थ त्यांनी घ्यावेत, जेणेकरून बाळाची तब्येत आणि जेव्हा डिलिव्हरी होईल त्यानंतर देखील पूर्ण मॅच्युअर झालेलं, सुदृढ आणि मानसिक अवस्था त्याचबरोबर बौद्धिक अवस्था चांगली जर राहायची असेल, यांच्या प्रेग्नन्सीमध्ये आहार हा अतिशय महत्त्वाचा असतो.
येस सर. आपण सर 50 नंतरचं लैंगिक आरोग्य आयुष्य याबद्दल बोलतो आहोत आणि आपला विषय पण आहार 50 नंतर आहारावरचा कसा आहे. असायला हवा तो बरोबर. चाललेला आहोत. सर हो. डॉक्टर आम्हाला अजून डिटेलमध्ये त्या विषयावरती माहिती जाणून घ्यायची. तर आपण या ठिकाणी पाहिलेलं आहे की केळीमध्ये पोटॅशियम असल्यामुळे आपल्याला त्याचा फायदा तुमच्या लैंगिक आयुष्यासाठी होतो. कारण हे सोडियम पोटॅशियम पंपचे बॅलन्सिंग जेव्हा होतं, रेग्युलेशन जेव्हा होतं, त्यामुळे हे डोजेस कमी लागतात आणि आपोआपच त्याचा लैंगिकतेसाठी फायदा होतो. त्याचबरोबर मी असं सांगेन, तुमच्या आहारामध्ये बाकीचे जे फ्रूट्स आहेत, लिक्विड्स आहेत किंवा ज्यामध्ये मॅक्सिमम टेस्टोस्टेरॉन कंटेंट असणारी मात्रा आहेत, व्हेज आहे, नॉनव्हेज आहे, जेणेकरून ज्यामध्ये ऑयस्टर आहे, फिश आहे, व्हाईट फिश आहे, चिकन आहे, मटन आहे, त्याचबरोबर व्हेजिटेरियन्समध्ये ब्रोकॉली आहेत किंवा बऱ्याचदा ओट्स आहेत, अशा पद्धतीने त्याचबरोबर 4 कलरचे फ्रूट्स हे नेहमी आहारात ठेवावे, ज्यामुळे तुम्हाला बॉडीला पूर्ण सप्लिमेंट लैंगिक आयुष्यात देखील चांगले व्यवस्थित मिळतात. सर हे 4 कलरचे फ्रूट असायला पाहिजेत हे फार नक्कीच महत्त्वाचं आहे. एक डिटेल ऑब्झर्वेशन आहे म्हणजे हो, सगळ्यांनी नोंद करून घ्यायला पाहिजे. डॉक्टर पुढच्या प्रश्नाकडे मी तुम्हाला घेऊन जाऊ इच्छितो. डॉक्टर असं म्हणतात की 50 मधली जी माणसं असतात त्यांची जी सेक्शुअल पॉवर असते किंवा अर्ज असते ती ही 30तल्या पेक्षा जास्त असते असं म्हणतात. तर नक्की याबद्दल तुम्ही काय सांगू इच्छिल? या ठिकाणी महत्त्वाचं सांगतो बघा मी. काय होतं, जरी तुमचं वय वाढलेलं असेल तर जेव्हा तुम्ही 40-50 मध्ये जाता त्यावेळेस तुमच्यामध्ये मॅच्युरिटी वाढते. हे बघा, फॉरगेट अँड फॉरगिव्ह म्हणजे एखादी गोष्ट विसरणं, हे बघा देवाने विसरणं हा फार मोठा गुणधर्म दिलेला आहे, नाही तर मानसिक अवस्था काय झाली असती. आणि फॉरगिव्ह ह्या गोष्टी ह्या मॅच्युरिटी वयाप्रमाणे आलेल्या असते. त्याचबरोबर ह्यांचे जे वय वाढलेले आहेत त्यांना त्यामध्ये समरस होण्यामध्ये किंवा जास्त प्रकारात त्या क्रियेमध्ये इंटरेस्ट घेण्याची एक कॅपॅसिटी आलेली असते. त्याचबरोबर त्यांचा आहार आणि बाकीच्या गोष्टी सकस झाल्यामुळं ते जास्त प्रमाणामध्ये आपल्या पार्टनरला सॅटिस्फॅक्शन देऊ शकतात. म्हणून जरी 50 असेल तर तुम्ही 30तल्या एवढंच किंवा त्यापेक्षा देखील जास्त प्रमाणामध्ये तुम्ही तुमच्या पार्टनरला डेफिनेटली एन्जॉयमेंट देऊ शकता. तुमच्या अनुभवामुळं, तुमच्या डाएटमुळं, त्याचबरोबर एक प्रकारची मॅच्युरिटी आलेली असते. म्हणून तुम्ही अजिबात कसल्याही प्रकारची चिंता न करता, मी आता 30तून 50 गेलो आणि माझं आता जे लैंगिक आयुष्य आहे ते कमी होणार, याबद्दल काही काळजी करायची नाही. गरज नाही. डॉक्टर एक परत एकदा फोन कॉल घेऊयात. ओमकार आहेत आपल्यासोबत. ओमकारजी, तुमचा प्रश्न विचारा. हॅलो बोला. हॅलो डॉक्टर साहेब. हा बोला. ऐकतोय, बोला. हा गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा मला. धन्यवाद. हॅलो. प्रश्न असेल तर सांगा तुमचा, बोला, ऐकतोय. हा सर, ऍक्च्युली बोला. ओमकारजी सर थेट बोला, तुमचा आवाज डॉक्टरांपर्यंत पोहोचतोय. हा सर, माझी तांबडी पुढे मागं होत. पुढं मागं होत नाही. हा. अच्छा, वय काय? आता 32. बरं, लग्न झालेलं आहे? नाही. ठीक आहे, काही हरकत नाही. ह्यांचं वय 32 वर्ष आहे आणि त्यांची फोरस्किन म्हणजे नॅचरली लिंगाच्या समोरच्या भागाला जी स्किन असते ती मागं पुढं होत नसते. तर याचा काय इफेक्ट होतो? मी खरं म्हणजे सांगतो, हे लहानपणीच आपले जे आईवडील असतात त्यांनी बाळ जन्माला आल्यानंतर ते सेलिब्रेशन तर करावंच, पण तिची स्किन जी आहे मागं जाते का, तिचं डायलेटेशन होतं का? कारण ते जर नाही झालं तर त्या ठिकाणी स्मेग्मा किंवा काही इन्फेक्शन होण्याचे चान्स असतात. आता ह्यांचं मी ह्यांना एक सजेशन देईन की लग्न होण्याच्या अगोदर त्यांनी ही स्किन मागं जाते का, एक्झॅक्टली डायलेट होते हे तज्ज्ञांना जाऊन भेटावून क्लिअर करावं. गरज पडल्यास सर्कमसिजन नावाचं सर्जरी करून ती करणं हे अतिशय आवश्यक असतं. पण हे सर्कमसिजन देखील तज्ज्ञांकडनं करावं. हे पार्शियल सर्कमसिजन करणं आवश्यक असतं, कारण का या फोरस्किनमध्ये तुमच्या सेन्सेशन जाणारे नर्व एंडिंग असतात आणि ते चांगल्या पद्धतीने जर प्रिझर्व केले तर पुढं त्यांच्या लैंगिक आयुष्यामध्ये शीघ्रपतन किंवा कमजोरी हे आजार नक्कीच येऊ शकत नाही, टाळू शकतात ते. डॉक्टर, आता आपण आपल्या फेवरेट जो सेगमेंट आहे क्विज कॉन्टेस्टचा त्याच्याकडे मी तुम्हाला घेऊन जाऊ इच्छितो. तर म्हणजे आपण शेवटाकडे चाललोय आता, हरकत नाही. तर आपल्याकडं लास्ट टाइम जे विनर होते आपल्या क्विजचे ते आपल्या सेंटरला आले, त्यांनी भेट दिली हॉस्पिटलला आणि येऊन आपल्याकडनं ते पुस्तक घेऊन गेले. आणि स्पेशली त्यांचं नाव आहे प्रमोद जंगम. विक्रोळीमध्ये असतात ते, मुंबईमध्ये. आणि त्यांनी अतिशय चांगली प्रतिक्रिया दिली आणि त्यांनी देखील प्रोटीन पावडर देखील त्यांनी घेतलेला आहे. आणि आता वेळ आलेली आहे तुमच्या लकी ड्रॉची. तर तुम्ही मला हे काढून द्या, बघूया आपण. तुम्ही मिक्स करा. आता मी काढणार आहे बरं का आज. बरं सर. हा, कारण आता एकदा तरी मला काढायला हरकत नाही. चालेल, घेतो मी एक. म्हणजे आजचा लकी विनर जास्त लकी आहे.
चालेल, म्हणजे गुढीपाडव्यानिमित्त आज कोण लकी आहे आपण पाहूया. आज या ठिकाणी मी डिक्लेअर करतो आपल्या क्विजमध्ये आता उत्तरोत्तर सगळ्यांची फार इन्व्हॉल्वमेंट होते आहे. रमेश जिरगे, मेधोली, तालुका आजरा, कोल्हापूर, यांचं मनापासून अभिनंदन. आणि नक्कीच यांनी जवळच्या क्लिनिकला येऊन त्यांचं गिफ्ट सुखी जीवनाचा मंत्र पुस्तक हे घेऊन जावं. आणि हे जे उत्तर त्यांनी दिलेलं आहे त्याचा प्रश्न काय होता डॉक्टर? हा प्रश्न होता की आपल्या आहारामध्ये पालक ही जी भाजी असते की ज्याला स्पिनॅच म्हणतो, ह्यामध्ये कोणते महत्त्वाचे घटक असतात जे तुमच्या सेक्ससाठी पूरक असतात. आणि त्याचं अचूक उत्तर त्यांनी दिलेलं आहे मॅग्नेशियम आणि फोलेट. ओके, त्यांचं परत अभिनंदन. आणि आता आलेली वेळ आहे आपल्या पुढच्या प्रश्नाची. मोबाईल रेडीच ठेवलेत डॉक्टर सगळ्यांनी. हा, आणि त्यांनी उत्तर द्यायचे अचूक, मेसेज करून ताबडतोब, कारण आता लंडनची ट्रिप जवळ येते आणि ते बक्षिसी जवळ येते. तर आता या ठिकाणी तुम्ही शो पूर्ण पाहिला असेल तर तुम्हाला ते उत्तर नक्कीच मिळेल सुरुवातीच्या भागामध्ये. आणि पाहिला नसेल तर साम टीव्ही सुखी जीवनाचा मंत्र फक्त टाईप जरी केलं तुम्ही हा शो परत बघू शकता. आणि प्रश्न हा घ्या तुम्ही लागलीच की डाएटमध्ये केळी किंवा बनाना हा जो घटक आहे तर या केळीमध्ये कुठला महत्त्वाचा घटक असतो जो तुमच्या सेक्शुअल किंवा लैंगिक आयुष्यासाठी पूरक ठरतो. परत मी रिपीट करतो, केळीमध्ये कुठला घटक असतो ज्यामुळे की त्याचा फायदा तुमच्या लैंगिक आयुष्यासाठी होतो. हे उत्तर तुम्हाला पुढच्या गुरुवारपर्यंत द्यायचं आहे. आणि हे उत्तर ताबडतोब मेसेज करून त्यांचं नाव, गाव, त्याचं उत्तर, ॲड्रेस आणि मोबाईल नंबर हेच ग्राह्य धरलं जाईल. आणखी तुम्हाला काही स्पेशल सांगायचं असेल तर सांगा. डॉक्टर, वेळेची मर्यादा असल्यामुळे आजचा कार्यक्रम आपल्याला इथेच थांबावा लागतोय. हरकत नाही. तर मंडळी, पुढच्या शुक्रवारी देखील डॉक्टर आपल्या सोबत असणार आहेत आणि आपण डॉक्टरांकडनं अशाच उत्तम पद्धतीनं मार्गदर्शन घेणार आहोत. पण आज वेळ झाली आहे इथेच थांबण्याची. धन्यवाद.